नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तू एका अशा पण व्यक्तीबद्दल बोलत होतीस ज्याची मान नव्हती, तुम्ही बघितलं होतं. तर ती काय होती गोष्ट? सो बेसिकली मी आणि माझी फ्रेंड आम्ही लोक वॉकला जायचो आणि तेव्हा आणि हे कधीचं आहे माहिती आहे, जेव्हा आम्ही आम्ही 10th ला होतो आणि वेकेशन होतं तेव्हाची गोष्ट आहे. तर आम्ही दोघी वॉकला वगैरे गेलेलो आणि आमचं असं झालेलं की यार एक नवीन जागा एक्सप्लोअर करूया. तर आम्हा दोघींना पण आहे ना असं थोडंफार जे गावच्या सारखे एरियाज दिसतात ना, आपल्या इथे खूप कमी दिसतात ते. कमी आहेत, बरोबर. तर आमच्या इथे ना बाभई नाका म्हणून एक आहे. तिथे ना एक असा एरिया आहे जिथे बसकी घरं आहेत आणि असं पायवाट आहे आणि झाडं आहेत. म्हणजे तुम्हाला कॉन्क्रीट असं काही दिसत नाही. तुम्हाला नुसतं ते कौलारू बंगले वगैरे असतात. आणि वी वर स्टक. म्हणजे आम्ही कंटिन्यूअसकडे बघतच होतो. फक्त बघत होतो आम्ही. आणि मुन्नू बोलली की आपण आतमध्ये जाऊया. तर मी म्हटलं पागल आहे का? म्हटलं आतमध्ये नको. तर मला बोलते चल ना बघून येऊया ना, कोणच नाहीये, काहीच नाहीये घरून. तर मी तिला म्हटलं की आत वगैरे नको, मग आपण इथेच ठीक आहे. पण एक एनर्जी असते ना जी आपल्याला खेचते की नाही जायला पाहिजे, बघायला पाहिजे, असं झालेलं तिथे. अँड आय स्ट्रॉंगली अपोज्ड. मी तिला म्हटलं की नाही करून, काही झालं तरी आत नाही जायचं करून. तर ती म्हणाली ठीक आहे. आणि ना आम्ही 2-3 दिवस ना आम्ही रोज त्या बंगल्याकडे जायचो. रोज जायचो त्या बंगल्याकडे. आणि मग एक दिवस ती बोलली की चल तू पहाटे नको बोलतेस ना, संध्याकाळी येऊया. संध्याकाळी तर माणसांची वर्दळ असते इकडे. मग आपण संध्याकाळी जाऊया करून. तर मी म्हटलं हां ठीक आहे करून. आणि त्या दिवशी सकाळी पण हा एक्सपिरियन्स झाला ॲक्चुअली आम्हाला एक, आणि मग संध्याकाळी एक एक्सपिरियन्स झाला की अंजीर असतात माहिती आहे ना? तर आम्ही तिथे उभे होतो त्या बंगलोकडे बघत आणि आम्ही टर्न घेऊन निघालो. म्हणजे मी तिला म्हटलं की नाही काहीच करून नाही जायचं करून. तर ती म्हणा ठीक आहे म्हणजे संध्याकाळी जाऊ करून. म्हणून आम्ही टर्न घेतला. टर्न घेतला ना टपाटप मला आवाज आले. तर आम्ही पाठी टर्न केलं. तर ते अंजीर असतात ना ते खालती पडून फुटले होते. म्हणजे आउट ऑफ नोवेअर तिथे ते काही झाडबीड काही नव्हतं त्या अंजीरचं वगैरे. तर ते फुटले होते. आणि तुम्ही बघितलं असेल की असं अंजीरचं वगैरे कुठे झाड असेल ना, तर तो रोड असतो पूर्ण भरलेला. ते पडून वगैरे. तर तिथे तसं काहीच नव्हतं. फक्त आमच्या पाठी ते पडले आणि आम्ही पाठी टर्न केलं तर 2 कावळे पडले मरून. एवढं इथपर्यंत झालं. तर मी तिला म्हटलं, "यार मुन्ना इट्स हाय टाईम," म्हटलं, "आपण निघूया." किती वाजले होते तेव्हा? अरे पहाटेची गोष्ट, 7ची गोष्ट, सकाळची. तर आम्ही तिला म्हटलं की आपण जाऊया. आम्ही निघालो आणि ते ते माहितीये गटर जेव्हा सुखे असतात तेव्हा पालापाचोळा म्हणजे लाईक ड्राय लीव्स असतात तेव्हा त्याचा आवाज येतो. कोणी पण त्याच्यातनं गेलं की आवाज येतो पानांचा. तर त्या गटरमधनं पण असा पटकन कुठेतरी पास झाला असा आवाज आला. तर मला मुन्नू बोलते की "अक्षू इथे काहीतरी आहे करून." तर मी तिला म्हटलं, "ते मलाही माहिती आहे इथे काहीतरी आहे. तू चल आता." आम्ही तिकडनं निघालो आणि ते 2 कावळे जेव्हा आम्ही पटकन जेव्हा लाईक तुम्ही एका जागी उभे आहेत आणि तुम्ही पाठी टर्न करता आणि पटकन 2 कावळे मरून पडतात आउट ऑफ नोवेअर. तर ते थोडंसं फिशी वाटतं. मग आम्ही तिकडनं निघालो, घरी गेलो. मग तरी तो विचार होता की यार काय असेल तिकडे, कोण जायला पाहिजे असं. संध्याकाळी आम्ही गेलो तिकडे आणि गेल्यावरती पण तिथे इनफ माणसं होती. म्हणजे येऊन जाऊन माणसं असतात ना तशी होती. आणि आम्ही ना तिथे त्या बंगलोकडे पोहोचणार. तर मी मुन्नूला म्हटलं की "यार मुन्ना खरंच जायचं का आतमध्ये? पण सकाळी एवढा एक्सपिरियन्स आला आपल्याला." तर मला बोलते, "यार काही झालं तरी जाऊया यार, एवढं काय आपण देवाचं नाव घेऊन जाऊ करून." असं. आणि समोर ना त्या माणसाचं शर्ट पण मला आठवतंय. त्यांनी लेमन येलो कलरचं शर्ट घातलं होतं, ज्याला व्हाईट बटन्स होते. आणि त्याची खालची पॅन्ट होती ना, ती पण क्रीमिश कलरची होती. आणि त्यांनी लिजिट ते एकदम लूज कपडे घालतो ना आपण, तसे लूज कपडे. आणि तो समोर ना आमच्या येत होता. आणि असं पण नाही की ते लाईट नाहीये किंवा काय, लाईट पण होती. तर मी मुन्नाला म्हटलं, "मुन्ना कोई आ रहा है, इसको 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 जाने दे, फिर अपन जाते." तर आम्ही त्या माणसाकडे ना भारावल्यासारखे बघत होतो. तो असा आला, त्याने टर्न घेऊन तिकडे गेला आणि तो गेला ना, तो पूर्ण रोडच्या बाहेर नाही, तो अर्धवट जाऊन तो गायब झाला. आम्हाला दिसलाच नाही नंतर. आणि त्याची मान नव्हती. हां. तर तो अर्धवट गायब. तर मी तिला म्हटलं की "अरे हा कुठे गेला करून?" तर मला बोलते, "मी पण तेच बघते." तर मी तिला म्हटलं, "तू त्याचा चेहरा बघितला का?" तर मला बोलते, "नाही." तर मी म्हटलं, कारण आपण जर एखाद्या माणसाला एवढं ऑब्झर्व्ह करतो, तर वी लुक ॲट हिज फेस ना. आपण चेहरा तर बघणार. तर मला बोलते, "नाही यार, मला तर चेहरा दिसलाच नाही त्याचा."
तर मी म्हटल्यावर मलाही नाही, मला त्याचा चेहरा नाही दिसला आणि त्याचे हातही नाही दिसले, फक्त त्याचे घासून घासून जे पाय असतात आवाज असतो ना, तेवढा फक्त आवाज आला आम्हाला. आणि ऑल ऑफ सडन तो एका वे पर्यंत गेला आणि तिकडनं तो व्हॅनिश झाला, आम्हाला दिसलाच नाही तो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथे परत कधीच नाही गेलो. एखाद्या माणसाचा तर मला मे बी भास झाला असेल, तर तू तर ऑब्झर्व केलं, तर तिनेही ऑब्झर्व नव्हतं केलं ती गोष्ट. आणि तू एवढा तुला त्याचा शर्टचा कलरही लक्षात आहे पण चेहरा नाही दिसत. शर्टचा कलर आणि ते होतं ना की मी कॉन्स्टंट त्याच्याकडे बघत होती, कॉन्स्टंट आम्ही बघत होतो त्याच्याकडे. म्हणजे आउट ऑफ, म्हणजे आता इतकी माणसं आजूबाजूनी जात होती, पण जेव्हा तो जात होता ना तेव्हा तिथे कोणच नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता ऑब्झर्व करायला आपल्याला इतरही लोक गेले होते, त्यांना पण ऑब्झर्व करू शकत होतो, पण आम्ही प्रॉमिनंटली ह्यालाच ऑब्झर्व केला की हा कसा चालतोय, हा काय. आणि दोघींनाही लक्षात नाही आलं की त्याचा चेहरा बघावा. हा एक एक्सपिरियन्स होता. आणि मानच नव्हती की तो चेहरा दिसत नव्हता. मानच नव्हती त्याची मान. इवन त्याचे हातही नव्हते. कारण वी रिअलाइज्ड इट की मुन्नू मला म्हणाली की अक्षू मैंने सिर्फ उसका शर्ट, तिने तर फक्त शर्ट बघितलं त्याचं, मला होते मला फक्त त्याचं शर्ट दिसत होतं, मग त्याचे खालचं मला काही दिसलंच नाही. आणि चालताना बाई गायब कोण होतं आणि ही संध्याकाळी 7ची गोष्ट. म्हणजे आमच्या बरोबर कसं झालं, सकाळी 7ला एक गोष्ट झाली, त्याच दिवशी संध्याकाळी 7ला गोष्ट झाली. बरं, आता इथे येऊन हे थांबलं नाही, तर आम्ही घरी गेलो. मुन्नूला ताप आला. तिला ताप आला. 2 दिवसानंतर तिला एक आजी आली स्वप्नात. आणि ती आजी आहे ना, ती मला लेजिट बोलली की अक्षू वो सिर्फ व्हाइट साड़ी, मतलब जैसे अपनी नॉर्मल नानी रहती है ना, वैसा वाला अटायर था उसका. ती आपल्या आजी माहिती डायरेक्ट खोचतात त्या साडी आणि ते पदर विदर कसंही. मला बोलले तशी ती आजी मला त्या घरातनं बाहेर आली आणि तिने मला सांगितलं, तुम्ही दोघी आता आलात ते ठीक आहे, परत इकडे फिरकायचं नाही. इथपर्यंत झालं होतं. म्हणजे तिथे जाऊ नका त्या बंगल्याचे. येस. आणि तिने मला डिस्क्राईब पण केलं होतं आधी की फुल व्हाईट केस त्या आजीचे, असे आंबोडा बांधतात ना, नॉर्मल आपल्या आजी कसे आंबोडा बांधतात केसांचं, किंवा एकदम नॉर्मल अटायर असं. तर ती आजी आली आणि तिने क्लिअर सांगितलं की परत म्हणे फिरकू नका इथे, कारण दोघींनी पण. आणि मग तेव्हा मग 2 दिवस, म्हणजे तिचा तापच होता तिला. मग ती आजी आली, मग तिने ही घरी सांगितलं आईला वगैरे. मग तिची नजर काढली, मग तिचा फिवर गेला. मी असं खूपदा असं वाचलंय की आहे ना, लोक जेव्हाही अशा पडीक घरामध्ये जातात ना, जिकडे कोणी राहत नाहीये, सडत आलंय फर्निचर वगैरे, असं वाटते वर्षानुवर्ष कोण भटकलंही नाहीये तिथे. अशा खूप ठिकाणी आहे ना, ज्या लोकांनी तो घर बांधलाय. आता समज एवढा मोठा घर आहे, एवढा मोठा बंगला आहे, तर कोणीतरी तो बांधला असेल आणि त्याचं पण स्वप्न असेल तो, आणि तो निघून गेल्यावर कुठे ना कुठे त्याचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं आणि तो एवढा अटॅच असतो त्या गोष्टीची की त्याचा आत्मा तिथेच राहतो. म्हणजे काही लोक असतात त्या. आणि जेव्हाही म्हणजे विचार करणं, आपण एक स्वप्न, आपलं एक स्वप्न असतो, आपण एक घर बांधतो आणि तिथे कोण दुसरं राहायला येतं किंवा कोण दुसरं तिकडे काहीतरी मस्ती करतो किंवा असं येतं, तर आपल्याला आवडणार नाही की आपल्या घरी येऊन कोण असं करेल. मग समज ते ज्यांचं तिकडे ते अटॅच आहेत, अजून ते आहेत, तर त्यांनाही कसं आवडेल. त्यामुळेही तिला तसं मे बी असेल. हा, असू शकतं. पण आजी नंतर स्वप्नात येऊन हे सगळं बोलणं वगैरे, दिस वॉज कम्प्लिटली नाही. मी तिला बोलली, म्हणजे पकावत म्हणला मेरे को, मला अरे खरं झालं बाई, मला ताप पण आला होता. तर मी म्हटलं हा ठीक आहे, मग असू शकतं. पण नंतर आम्ही कधीच नाही गेलो तिथे, अजूनपर्यंत पण फिरकलो नाही तिकडे. तू अजून एक जिमच्या लिफ्ट बद्दलही बोलत होतीस, तर ते काय होतं? दिस इज अगेन अ स्कूल, जिथे म्हणजे मी बोरिवलीमध्ये राहते, ठीक आहे. आणि माझ्या कॉलनीच्या बाहेरच जिम होती माझी, जी की 6th फ्लोअरला होती. आणि ती स्कूल आहे एक. तर आमचं जिम होतं ते लास्ट फ्लोअरला होतं. आणि बाय द टाइम, म्हणजे आम्ही जाईपर्यंत 8-8:30 व्हायचे जिमला. आणि येस, आणि निघेपर्यंत 10:30. तर मग तोपर्यंत पूर्ण स्कूलच्या लाईट्स वगैरे बंद, फक्त खालती वॉचमॅन असायचा, बस, बाकी कोणच नाही. आणि तिथे खालती ना ग्राउंडला लग्नाचा हॉल होता. तर तिथे म्हणजे लग्न वगैरे फ्रिक्वेंटली होतात तिथे, लग्न आजही होतात. इनफॅक्ट माझं पण तिथेच झालं. तर आम्ही ना एकदा जिममधनं निघालो, म्हणजे आम्हाला लेट झाला होता. आता जिम बंद व्हायची वेळ, तेव्हा माहिती ना, हसी मजाक चालू असं सगळं. तर फुल टाइमपास चाललेला, फुल टाइमपास. आणि मग आम्ही निघाल्यावरती ना, हे लोक ना, आम्ही 5-6 जण होतो आणि त्याच्यामध्ये ना माझी एक बिल्डिंग मधली पण फ्रेंड होती. तर हे लोक ना तिथे ह्याच्याच म्हणजे भूतांच्याच गोष्टी चाललेल्या की अरे भाई, तर माझ्याबरोबर हा एक्सपिरियन्स झाला, तो एक्सपिरियन्स झाला. मग ते झालं की लिफ्टमध्ये तो 333 दाबशील तर लिफ्ट थांबते, असं सगळं.
म्हणजे डेव्हिल नंबर अँड ऑल. हां, हे सगळ्या गोष्टी चाललेल्या. तर आम्ही ना ते त्याला सांगत होतो की भाई लाईट नाही आहे तिकडे खालती, चूप बसा, काय बोलू नका वगैरे. तर हे लोक ना कोणी ऐकत नव्हते. बॉईज तर त्यांचं चाललेलं की अरे काय होतं भाई, अरे आपण काय घाबरतो काय, असं तसं. आणि सडनली लिफ्ट थांबली आणि सिरियसली लिफ्ट थांबली आणि थांबली तर थांबली. त्यांनी परत ग्राउंड प्रेस केला तर लिफ्ट ना जात नव्हती खाली. तर त्यांनी दरवाजा ओपन केला, बंद केला. परत आमची लिफ्ट गेली खाली आणि ती 3rd फ्लोअरला थांबली. ठीक आहे. 3rd फ्लोअरला लिफ्ट थांबली ना, तर ती लिफ्ट कशी होती माहिती आहे, तर छोटासा डोर असतो ना ज्याच्यातनं एक काचेचा डोर असतो, म्हणजे विंडो असते सॉरी, त्याच्यात आपल्याला बाहेरचं दिसतं. तशी विंडो होती आणि तो जो होता ना आमच्याबरोबर त्यांनी ना आतली जाळी ओपन केली. ठीक आहे, गेट ओतला ओपन केला आणि तो दरवाजा ओपन करणार इतक्यात ती माझ्या बिल्डिंगमध्ये ताई बोलली की तुला समजतंय का तू काय करतोय? तर तो बोलला काय आलं? तर ती बोलली बाहेर बघ म्हणून. तर बाहेर आता काही म्हणजे तिथे ना लग्न होते, तेव्हा लग्न नव्हतं, काही नव्हतं. 3rd फ्लोअरला एक शेरवानी घातलेला माणूस तिथे उभा होता आणि दॅट टू, आणि आमचं लक्षच नाही त्याच्याकडे. 11च्या दरम्यान. आणि त्याचा शेरवानीचा पण कलर मला माहिती, क्रीम कलरचं डायमंड असतात ना चमकतात ते काळोखात, तशीवाली शेरवानी होती. फुल डार्क हे होता तो थोडा, म्हणजे माणूस होता. आणि त्यांनी आहे ना जसं त्यांनी आतला गेट ओपन केला ना तसा त्या छोट्याशा विंडो मधून त्याचा फेस त्यांनी फक्त आम्हाला दाखवला, फक्त फेस दाखवला. आणि जो दादा ओपन करत होता ना डोर त्यांनी बघितलंच नाही ते. त्याला वाटलं की वरती जशी लिफ्ट अडकली तशी इथे पण अडकली, म्हणून तो उघड बंद करायला गेला. तेव्हा ताई बोलली की भाई तू बाहेर बघ जरा एकदा. आणि पूर्ण काळोख फ्लोअरवरती पण फुल ब्लॅकआउट, एकही लाईट नाही. जे हॉल आहे ते ग्राउंड फ्लोअरला आहे. हॉल ग्राउंड फ्लोअरला आहे, 3rd फ्लोअरला. तो 3rd फ्लोअरला. हॉलमध्ये कोणाचंच लग्न नाही, काही नाही. आणि जरी आणि वॉशरूमला जरी कोणाला जायचं असेल तर माणूस 3rd फ्लोअरला काय आणि येईल? एकटा येईल. एकटा काय येईल? बरं येईल तर येईल, जर तू खरंच आहे तर लिफ्ट थांबल्यावरती तू असं फोकस करून मधून नाही ना येणार. तू दरवाजा तर ओपन करशील की मला पण आत घ्या वगैरे काहीतरी. आमची लिफ्ट 2-3 मिनिटं उभी होती. तो माणूस फक्त आमच्याकडे बघत होता, फक्त बघत होता. आणि सिरियसली मला आत्ता पण काटा येतो. तो फक्त आमच्याकडे बघत होता. ना त्यांनी डोर ओपन करायचा प्रयत्न केला, ना काही केला. आणि मग लिफ्टच्या लाईटचा जो प्रकाश येतो ना फेसवरती, तेवढाच प्रकाश त्याच्या चेहऱ्यावरती, बाकी फुल काळोख. त्याच्यानंतर आम्ही धडपडतोय खाली जायला. आमची लिफ्ट खाली गेली. त्याच्यानंतर पण तो असं कंटिन्यू उभाच आहे आणि तो फक्त असं त्याची नजरेने फक्त तो आम्हाला खाली बघत होता की आम्ही खाली खाली जातोय, बस एवढंच. नंतर म्हणजे आम्ही तेच झालं की भाई आता ताईनी जर आम्हाला नसतं थांबवलं तर मग काय झालं असतं. कारण दादा तर पटकन जसं वर झालं असतं तसंच तो खाली परत येऊन त्याने दरवाजा ओपन करायला गेला होता. मग आम्ही नंतर खाली गेलो तर वॉचमॅनला विचारलेलं की तो ओळखीचा झाला होता ना वॉचमॅनचा, रोज जायचो आम्ही. तर मी विचारलं की भाई काय फंक्शन वगैरे आहे का इथे? तो बोलला की नाही म्हणून आता हॉलचं तर काम चालू आहे, तर आता सध्या तरी काही फंक्शन्स नाही आहे तिकडे म्हणून. तर म्हणे कोणी आलंय इथे वरती वगैरे, तर म्हणे असं कोणाला अलाउडच नाही आहे वर जायला आता, फक्त जिम मेंबर्सच आम्ही अलाउड करतो. हे खूपदा असं होतं ना की जेव्हा आपण आहे ना ह्या गोष्टी आपले आई आजी वगैरे म्हणतात ना की आपण अशा गोष्टी बोलू नये, स्पेशली अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी किंवा तर ते बरोबरच बोलतात. कारण मला असं वाटतं की ना खूपदा जेव्हा आपण अशा गोष्टी बोलतो आणि आपण मस्तीमध्ये वगैरे बोलतो तर ते ऐकतात. शेवटी समज त्यांचं प्रेझेन्स असेल आणि आपलं कसं होतं की आता समज आपण आहोत रूममध्ये आणि आम्ही लोक काहीतरी बोलतो, म्हणजे अक्षय कुठे आहे काय आहे, तर समज तुझं लक्ष नसेल तरी पण तू बघशील ना माझ्याबद्दल कोणी बोललं तरी त्यांचं पण असं होत असेल आणि ते त्यांचं प्रेझेन्स तिथे फील करून देत असतील. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.